ज्या महाकुंभ व्हायरल गर्लच्या नशिल्या डोळ्यांनी संपूर्ण देशाला वेड लावलं होतं, ती मोनालिसा सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावरती तुफान चर्चेत आहे। पण यावेळी कारण तिचे डोळे नसून तिने घेतलेला लग्नाचा मोठा निर्णय आहे। प्रयागराज महाकुंभ मेळ्यात फुलांच्या माळा विकताना प्रसिद्ध झालेली ही इंदूरची सुंदरी आता विवाह बंधनात अडकली आहे। तिने आपला मुस्लिम प्रियकर फरमान खान याच्याशी केरळमध्ये जाऊन गुपचूप लग्न केलं। या लग्नासाठी चक्क चित्रपट स्टाईल ड्रामा झाला। मोनालिसा मध्य प्रदेशची आणि फरमान महाराष्ट्राचा। गेले 1.5 वर्षांपासून यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं, पण घरच्यांचा या आंतरधर्मीय लग्नाला प्रचंड विरोध होता। केरळमध्ये आपल्या पहिल्या सिनेमाचं शूटिंग असताना मोनालिसाच्या वडिलांनी तिला जबरदस्तीने घरी नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी हार मानली नाही। त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस संरक्षणाची मागणी केली। शेवटी पोलिसांनीही सांगितलं की मोनालिसा 18 वर्षांची असून तिला तिचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे। त्यानंतर तिरुवनंतपुरमच्या एका मंदिरात दोघांनी साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधली आणि मग या दोघांनी कोर्ट मॅरेजही केलं। सध्या या जोडप्याचे हातात मॅरेज सर्टिफिकेट असलेले फोटोज आणि व्हिडिओज इंटरनेटवर आगीसारखे पसरतायत। केरळच्या अनेक बड्या नेत्यांनीही या लग्नाला पाठिंबा दिला असून याला खऱ्या अर्थाने द रिअल केरळ स्टोरी म्हटलं जातंय। यावरती तुमचं मत काय ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्तात, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं।